लेखी आश्वासनानंतर आत्मदहन आंदोलन मागे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथे महावितरणाच्या वारंवार होणाऱ्या लोडशेडिंग आणि खंडित वीज पुरवठ्याविरोधात सोमवारी 8 जून रोजी नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले। यावेळी प्रल्हाद दाभाडे आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। मात्र पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला। अखेर महावितरण प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले। आडगाव बाजार आणि परिसरातील अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेती पंपांचे कामकाज तसेच रुग्ण वृद्ध यांसह दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत होती। या संदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वी महावितरण विभागाला निवेदन देऊन वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती। मात्र कोणतीही ठोस सुधारणा न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी आडगाव येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले। आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न। आंदोलन सुरू असताना प्रल्हाद दाभाडे यांनी अचानक अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे काही काळ आंदोलनस्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। उपस्थित आंदोलक आणि ग्रामस्थांमध्ये एकच गोंधळ उडाला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे रेड्डी यांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित आंदोलकाला ताब्यात घेतले। पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। घटनेनंतर आंदोलन अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र पोलीस प्रशासनाने संयमाने परिस्थिती हाताळत आंदोलकांची समजूत काढली। यावेळी पोलीस उपनिरीक्षक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुगाने, पोलीस हवालदार नसीब पठाण यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महावितरणाकडून लेखी आश्वासन। घटनेनंतर महावितरणाचे अभियंता गोरे आंदोलनस्थळी दाखल झाले। त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून वीज पुरवठा नियमित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, तसेच रात्रीची लोडशेडिंग टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील असे लेखी आश्वासन दिले। महावितरणाच्या या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। आश्वासन न पाळल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रल्हाद दाभाडे यांनी महावितरण प्रशासनाला इशारा देताना सांगितले की दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी झाली नाही आणि वीज पुरवठ्याची समस्या कायम राहिली तर ग्रामस्थांच्या सहभागातून यापेक्षाही तीव्र आंदोलन उभारले जाईल। सुमारे 2 ते 3 तास चाललेल्या या आंदोलनामुळे आडगाव बाजार परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली। ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या सार न्यूज चॅनल जिंतूरला लाईक करा, शेअर करा, कमेंट, सबस्क्राईब अवश्य करा। सार न्यूज चॅनलसाठी शेख अलीम, जिंतूर।